नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार, म्हणजे चैत्र शुक्ल या दिवशी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे. आणि स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा दिवस असतो, मोठा सण असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ प्रगट दिनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पूजा कशी करायची, कोणत्या सेवा करायच्या, स्वामींना कोणता नैवेद्य अर्पण करायचा, त्याचबरोबर ज्या स्वामी सेवेकऱ्यांनी 21, 11 किंवा 7 दिवसांची स्वामी सेवा केलेली आहे त्या सेवेचं उद्यापन कशा प्रकारे करायचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या वस्तूचं दानधर्म करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. वर्षभर स्वामी महाराजांचे नाव घेत असतो, संकट आलं की स्वामींना हाक मारतो, आनंद मिळाला की स्वामींचे आभार मानतो, पण वर्षात एक दिवस असा येतो जो प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि खास असतो. तो दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. तर या दिवशी यावर्षी चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजे 26 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे. तर या दिवशी शुक्रवार आहे. स्वामी महाराज हे स्वयंभू अवतार मानले जातात, म्हणजेच त्यांनी कुणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही. म्हणून ज्या दिवशी स्वामी महाराजांनी या पृथ्वीवर अवतार धारण केला त्या दिवसाला प्रगट दिन असं म्हटलं आहे. स्वामी भक्तांसाठी हा दिवस म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असतो, कारण या दिवशी भक्ती, सेवा, नामजप आणि दान यांना खूप मोठं महत्त्व आहे. तर प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला कशा प्रकारे स्वामी महाराजांची पूजा करायची आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. प्रगट दिनाच्या दिवशी जर शक्य असेल तर सकाळी लवकर उठायचं. ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वप्रथम आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे, आणि त्यानंतर आपल्या घराची साफसफाई करायची. घराच्या अंगणामध्ये सडा टाकून सुंदरशी रांगोळी काढायची. घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्या, आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदी लेपन करायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आणि शुभ लाभ देखील लिहायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपण सुशोभित केला तर नक्कीच आपल्या घराला देवत्व प्राप्त होत असतं. म्हणून शक्य तितकं घराची स्वच्छता करा. आता यानंतर आपल्या देवघराची जागा स्वच्छ करायची. देवघरासमोर आपल्याला एक पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे, आणि त्यावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे. त्या चौरंगावर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्ती ठेवायची, फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे. तर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. त्या तामणामध्ये जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ती मूर्ती त्या तामणामध्ये आपल्याला ठेवायची आहे. स्वामी महाराजांचा आपल्याला षोडोपचारे आपल्याला स्वामी पूजन करायचं आहे. स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे. 5 वेळा आपल्याला पाणी टाकायचं आहे. 5 पळी पाणी घालायचं. नंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. 5 वेळा पंचामृताने अभिषेक करायचा. आता पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर हे एकत्र करून आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला शुद्ध पाण्याने महाराजांना अभिषेक करायचा आहे. अष्टगंधाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करायचा आहे, किंवा पुरुष सूक्तमचा तुम्ही पठण करू शकतात. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा चौरंगावर आपल्याला स्थापित करायची आहे. जर शुद्ध पाण्याने तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला असेल स्वामी महाराजांचा, तर जे अभिषेकाचं पाणी असतं ते साधं पाणी राहत नाही, ते पवित्र अभिमंत्रित तीर्थ असतं. म्हणून त्या पाण्याचा थोडा भाग आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे. प्रसाद म्हणून आपल्याला ते प्यायचं आहे, आणि जे पाणी आहे अभिषेकाचं ते प्यायचं. उरलेलं थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होते, आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. यानंतर स्वामी महाराजांची पूजा आपल्याला करायची. स्वामी महाराजांना अष्टगंध आपल्याला अर्पण करायचं आहे, लावायचं आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची फुले जास्त आवडतात. चाफ्याचं फूल तुम्हाला जर पिवळ्या रंगाची फुलं मिळाली तर ती स्वामी महाराजांना अर्पण करा. सोनचाफा अतिप्रिय आहे. त्यानंतर हिना अत्तर लावायचं. धूप, दीप आणि अगरबत्ती ओवाळायची आहे. मनापासून स्वामी महाराजांचं स्मरण करा. आपल्या आयुष्यामध्ये स्वामी महाराजांनी जो काही आनंदाचा क्षण आणला किंवा जे काही सुख दिलं आहे त्याबद्दल स्वामी महाराजांचा आपल्याला आभार मानायचे आहेत, धन्यवाद बोलायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांनी आपली निवड त्यांची सेवा करण्यासाठी केली आहे.
तर आपल्याला स्वामी सेवेकरी म्हणून स्वामी महाराजांनी आपल्याला स्वीकारलं आहे. याबद्दल स्वामी महाराजांचा आपल्याला आभार प्रकट करायचे आहेत आणि स्वामी महाराजांना सदैव आपल्या पाठीशी, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्यास आपल्याला आवाहन करायचं आहे. तर जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटोसुद्धा तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्या, पाटावर किंवा चौरंगावर स्थापित करायचा आहे. फोटोला हार असेल तुमच्याकडे तर हार अर्पण करा, फुलं असतील तर फुलं अर्पण करा, हिना अत्तर असेल तर ते हिना अत्तर स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला लावायचंच आहे. हिना अत्तर स्वामी महाराजांचा अतिशय आवडीचं अत्तर आहे. यानंतर स्वामी महाराजांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवून अतिशय शुभ मानलं जातं. स्वामी महाराजांना आवडीचे पदार्थ जे आहेत ते त्या दिवशी महाराजांना नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकतात. स्वामी महाराजांना पुरणाची पोळी खूप आवडत असते, म्हणून जर तुम्हाला जमलं तर पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करू शकता. किंवा डाळीचे लाडू करा, शिरा, खीर, बेसनाचे लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात. तर हे स्वामी महाराजांचे अतिशय जास्त आवडीचे लाडू आहेत. ते बेसन लाडू, डाळीचे लाडू आपल्या हाताने बनवतो तेव्हा आपल्या हाताच्या ज्या रेषा आहेत त्या लाडूंवर उमटत असतात आणि त्या रेषा म्हणजे आपल्या भाग्याच्या रेषा असतात. आणि जेव्हा आपण असे लाडू स्वामी महाराजांना अर्पण करत असतो तेव्हा स्वामी आपल्या भक्तांचे भाग्य उजळवत असतात असं मानलं जातं. म्हणून आपण प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी महाराजांना डाळीच्या लाडूंचा नैवेद्य नक्की अर्पण करण्याचा प्रयत्न करा. नैवेद्य दाखवल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती आपल्याला न चुकता करायची आहे. प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची आरती सकाळी आणि संध्याकाळी झालीच पाहिजे. आणि आरती करताना घरामध्ये मोठ्या आवाजात स्वामींचा जयघोष करायचा आहे, जय जयकार करायचा आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त स्वामी नामाचा जप करणे अत्यंत शुभ मानलं जातं. शक्य असेल तितकं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्ही नामजप करायचा आहे. तर सेवा कोणत्या करायच्या आहेत तर बघा, प्रगट दिनाच्या दिवशी जास्तीत जास्त स्वामी नामाचा जप आपल्याला करायचा आहे. किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा एक पाठ करू शकता. त्याचबरोबर तुम्ही 16 वेळा पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे, 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करा आणि अथर्व शीर्षम पठण तुम्ही करू शकतात. रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. पवमान सूक्तमचं पठणसुद्धा तुम्हाला करायचं आहे. गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय देखील तुम्हाला पठण करायचं आहे. किंवा गुरुचरित्र ग्रंथाची अवतरणिकासुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकतात. जितकी जास्त होईल तितकी जास्त सेवा या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. प्रगट दिनाच्या दिवशी केलेली कोणतीही सेवा वायाला जात नाही. तुम्ही केली तर ती स्वामी महाराजांपर्यंत पोचते. म्हणून या दिवशी सर्व स्वामी सेवेकरांनी नक्कीच सेवा करण्याचा प्रयत्न करा. जर या स्वामी प्रगट दिनानिमित्त तुम्हाला कोणतीही सेवा करता आली नाही तर या प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं कमीत कमी एक पाठ करण्याचा नक्की प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसोबत स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. न चुकता आपल्याला ही सेवा करायचीच आहे. केंद्रात गेल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे, स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. केंद्रात गेल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्तू स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करायच्या आहेत. पिवळा पदार्थ अर्पण करायचा आहे. जाताना तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता किंवा बुंदीचे लाडू किंवा पिवळ्या रंगाचे पेढेसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि तिथे सर्वांना तुम्हाला ते पेढे प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. तर बघा, स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून विशेषतः अन्नदान करणे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. अन्नदाना इतकं पवित्र दान, श्रेष्ठ दान कोणतंही नाही. म्हणून तुम्ही गरीब व्यक्तींना दान जेवण देऊ शकतात. मठामध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्ती काही पैसे दान करू शकतात किंवा गरजू लोकांना फळं किंवा अन्नधान्य किंवा कोणत्याही त्यांच्या गरजेच्या वस्तू ज्या आहेत ते तुम्ही दान देऊ शकतात. असं म्हणतात की आपण केलेलं कोणतंही दान आपल्याला 10 पट पुण्यप्राप्ती करून देत असते. म्हणून स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला न चुकता केंद्रामध्ये दानधर्म करायचा आहे. स्वामी महाराजांना आपल्याकडून सोनं, चांदी किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तू नको आहेत. त्यांना हवी असते ती फक्त आपली श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा. आणि म्हणूनच आपल्याला स्वामी प्रगट दिनानिमित्त तुम्हाला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला केंद्रामध्ये गेल्यानंतर स्वामी महाराजांना एक श्रीफळ न्यायचं आहे, श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळ, अगरबत्ती
पिवळं फूल, चाफ्याचं फूल भेटलं तर अतिशय उत्तम. पिवळं फूल, अगरबत्ती आणि खडी साखर हे आपल्याला स्वामी महाराजांना, किंवा एक गुलाबाचं फूल जरी आपण ठेवलं तरीही चालेल, तर हे स्वामी महाराजांना आपल्याला तिथे मठामध्ये ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे, मुजरा करायचा आहे. त्यानंतर ज्या स्वामी सेवेकरांनी 11 किंवा 21 किंवा 7 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची सेवा केलेली असेल, त्या सेवेचं उद्यापन आपल्याला कशाप्रकारे करायचं, तर तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जो नैवेद्य बनवता येईल तो नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे. तुम्ही पुरणाची पोळी देखील बनवू शकतात, पंचपक्वान्नाचा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना तो नैवेद्य अर्पण करायचा. त्यानंतरनं तो तुम्हाला शक्य झालं तर गाईला तुम्हाला नैवेद्य द्यायचा आहे. कुत्र्याला एक छोटीशी पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे. अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला या पारायणाचं किंवा सेवेचं उद्यापन करायचं आहे. तर बघा, आपल्याला करायचं आहे. शक्य झालं नाही तर तुम्ही काहीतरी थोडा तरी गोडाचा नैवेद्य करून व महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि स्वामी महाराजांना सांगायचं की माझ्या 21 दिवसांच्या, 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसाच्या सेवेचं आज उद्यापन आहे. हा जो प्रसाद मी तुम्हाला अर्पण केलेला आहे तो नैवेद्य अर्पण करा, तुम्ही ग्रहण करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आम्हा सर्वांवर राहू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या विवाहित जोडप्याला जेवायला बोलवू शकता. अतिशय साधे सोपे पानाने तुम्ही सोपं एकदम तुम्ही उद्यापन करू शकता. मठामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्ही दानपेटीमध्ये पैसे दान करू शकतात किंवा शिदा तुम्ही तिथे मंदिरामध्ये नेऊन देऊ शकतात. तुम्हाला जशा प्रकारे जमेल ते तुम्ही करायचं आहे. स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण जी सेवा केली तिचं काही सागर संगीत असं उद्यापन नसतं, अतिशय साधं सोपं असतं. आपल्याला उद्यापन करायचं असतं. स्वामी प्रगट दिनानिमित्त स्वामींचं नाम जप सेवा करायची आहे. दान करा आणि स्वामींची कृपा आपल्या आयुष्यात अनुभवण्याचा प्रयत्न करा. स्वामींप्रती आपल्याला आपल्या मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या प्रगट दिनाच्या दिवशी अतिशय साधेपणाने आपल्याला पूजा करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त सेवा करायची आहे. या दिवशी सेवा करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.